नियोजन काय असतं? विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतं, मग तो कोणी पण असू द्या. आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला. ते जर सत्तेतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही. एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्तेत आहे त्यालाच भांडावं लागत असतं आणि सत्तेतच नाही भांडून काय करायचं. त्यामुळं देणारे ते होते, त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा. मग काही समाज असेल, तुम्ही महादेव कोळी समाज असेल, राजपूत समाज असेल, लिंगायत समाज असेल, बंजारा समाज असेल, यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे. नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा. कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे. हे बघा, वैचारिक मतभेद वेगळे, राजकारणाचे मतभेद वेगळे, परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत, ह्यो विषय वेगळा आहे. त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही, कोणी पण बसू दे. पाटील उद्या त्यांची 5 तारीख ठरलेली आहे. तुमची आता उपोषणाची तारीख काय असणार? सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आपण डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरण उपोषणाची. अंतर्वालीत हे फायनल 100% अंतर्वालीत होणार, पण आता त्याचं सांगता येत नाही. बहुतेक मुंबईतही आमरण उपोषण होऊ शकतं, कारण बऱ्याच पोरांचं असं म्हणणं होतं आणि बहुतांशी कोट्यावधी मराठा समाजाचं असं म्हणणं होतं जरा आली कुणच आलोत म्हणे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं. पुढे जाऊ आता, आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे, पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल. पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार. ते असं पुन्हा देशाने बघितलं नसेल. सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घ्यायचं. जिथे मराठा समाजाचं तुमच्या नेतृत्वात उपोषण होईल तिथे आम्ही उपोषण करू असं ओबीसी नेते म्हणताना दिसत आहेत. अधिकार हे बघा, ते आपण कधीच भांडत नाही तसं. ज्याला त्याला अधिकार, मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी, प्रत्येकाला अधिकार आहे. कोणी उपोषण करू शकतो, मागणी करू शकतो, काय अडचण नाही. आणि आम्ही कधीच ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही, कधीच नाही. माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसींना सामान्य एक वाईट शब्द गेले. नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही, कारण हे कोणाचेच नसते, त्यांचे नाही ना आमचे नाही. आणि आता जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना, त्यांना तर पक्क ओळखीला आता ओबीसी नाही. हे कशासाठी होते, काय मागणी केली आणि काय मागते, हे गोरगरिबाचे लेकरं सुधारावं याच्यासाठी नाही, हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि आम्हाला विरोध काय 2-3च नेत्याचा आहे, 2-3च नेते तेवढेच. समाजाचा नाही ना, धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे, समाज म्हणलो आम्ही ना. आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, मला 18 पगड जातींचा आहे ना, 12 बलुतेदारांचा आहे ना, ओबीसीचा. हे थोडेफार नेते ते असतात. आमचे आहेत ना 2-4, त्यांना काय नाव ठेवा. आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना. दादा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे. पण आमचे 5-7 जण असे आहेत, ते आम्हाला विरोध करतात. त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी, मी करतो. मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढा यशस्वी करण्यात सक्षम झालो. आणि मी काय खपाना भाऊ, त्यांना खपत नाही, पचत नाही, मायाच मागा लागलेत. बरं आमचेच, अरे आपल्या लेकराला मागू लागा यार, बोलू लागा. मग तुमचं काय असेल तर नंतर 2 कानाखाली ठेवून द्या. नंतर हे आरक्षण 100% मराठ्याला मिळाल्यावर बोलून घेऊन 2 कानाखाली लावा, चालतं ते. आता ती वेळ आहे का? आज समाज स्वतःचे लेकरं मोठे होयत म्हणून झुंजतोय. रिअल सांगतो ना दादा, हे मी पोटतडकी शब्द सांगतो. आज मराठा समाज गाव खेड्यातला असा झुंजतोय भयानक की खूप ताकदीनं संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी. काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो, ताकदीनं गोरगरीब बाहेर निघला होता काल, आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून. अचानक 2 दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले. म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकरं मोठे व्हावे. जे 4-5 जण आमच्यात बोलणार आहेत ना, त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे, जाऊ दे यार, आपण गोरगरीब लेकरं मोठे होते नाही आरक्षण मिळू, उभ्या आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही, आडू पाडण्यापेक्षा आपण लढू लागू. नसल लढायचं तर घरात बसू. पण ते भयाच मागा लागत आहेत, कुणाला उठी देत आणि माझ्या मागं लावायला लावते. पण माझ्यावर का परिणाम होणार नाही, माझ्या गोरगरिबाचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी गरिबासाठी लढणार. तुम्हाला काय टेका करायचे करा, आंदोलन संपल्यावर बघू. बघणार आहे, सोडणार नाही तुम्हाला. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले नाही, मात्र निवडणुकीनंतर
लक्ष्मण हाके यांनी मंत्रिपदाची मागणी केली, याच्याकडे कसं पाहताय? नाही नाही ते त्याचा वैयक्तिक मत आहे. ज्याचं त्याचं मत आहे. काय प्रति मागावं आंदोलन, मराठा आंदोलनाच्या प्रति आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, म्हणून प्रश्न विचारला. नाही नाही त्यांनी काय मागावं ते वैयक्तिक मत आहे. ते त्यांनी मागायचंय का नाही, फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे, लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं. त्यांचा खूप आक्रोश आहे, त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं न मागावं याच्यात मी का पडावं. मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही, आज बोलतो का मी, कधीच मानलं नाही, मानणार बी नाही. मानल्यावर बघू, आजपर्यंत नाही. पण ते आमच्या विरोधात विनाकारण बसतायत सगळेजण. ज्या धनगर समाजाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही, विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जात आहेत. समाज नाही म्हणत आम्ही, समाज कधीच जाणार नाही. उगाच काहीच गरज नाही, त्यांचं आणि आमचं काहीच वाकडं नाही कुठंच. उभ्या वर्षानुवर्षात नाही, काहीच वाकडं नाही. बरं ते आमचं त्यांच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही, कशाला विरोध करावा, काही गरजच नाही ना. उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सतत 2-3 जातीने पलटी लिस्ट, हे सत्य आहे. बरं जाऊ दे, त्या विषयात मला नाही पडायचं. पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, त्यांनी उगाच विरोध बी करायला नाही पाहिजे. उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे. उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एक त्यांचा फंड आहे की मोजकेच मंत्री ते शपथविधी घेणार आहे. त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन व्हायला वेळ लागणार. मग आपल्या आंदोलनाची जी तारीख आहे उपोषणाची ती कशी ठरणार? हा सगळं ठरलं काय आता, मला ते हुंबल झाले हो. ते करतात का ते मागच्या निवडणूक सारखं, पुढे ढकलल्यावर तारीख, पुढे ढकल्यावर तारीख. आता ते आपली तारीख काय असणार? नाही, तारीख तर मी सांगणार, तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. मी तुम्हाला कधीच लपवत नाही, मीडियाला मी कधी काही लपवत नाही. कारण एवढा ज्वलंत मुद्दा आहे आरक्षणाचा, मीडियाच्या बांधवाने ताकदीनं लावून धरला ना. खरंच ना, आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळेस की आमचा जेवढा ताकदीनं लढा होता तितकाच ताकदीने मीडियावाल्यांनी सुद्धा लावून धरला होता, आजही धरलेलाच. त्यामुळं त्यांना मी खोटं बोलत नाही. त्याच्यामुळे तारीख आणखीन ठरली नाही आपली. तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार, पण तुम्हाला बोलून घेऊन सांगणार. एकदा सरकार स्थापन होत्या नाही हे काय होईल, आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही, सरकार स्थापन नाही करायची, तिसरंच करते. मग त्यांनी याला मोर देवोपोषण करून आणि मग सरकार स्थापन करू. या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं. त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही. आता त्यांच्या काय आता कशा शपथ घेतात का काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही. कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं. आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे, कारण तो बलाढ्य, मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचा. त्याच्यामुळे आता सगळेजण मिळून आरक्षणासाठी लढणार आहे. आता त्यांना मिळालं मंत्रिपद, मिळून कोणाला आमदार झालं, कोणी त्यांच्या लेकराचं कल्याण, आमच्या लेकराचं काय गोरगरीबाच्या. म्हणून आता आम्ही आमच्यासाठी झुंजणार आहेत आणि सगळ्या आमदाराला मराठी आता बोलायला लावणार आहेत. नाही बोलला ना, मराठ्यांशिवाय ते सत्तेत बसलेलेच नाहीत. त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्याला. नाही बोलला ना, मतदान करणारेच मराठी त्याला गचुराला धरून बाहेर काढतील. तुम्हाला सत्य सांगतोय, फुकट न मतदान केलं म्हणते भाऊ, तुला आरक्षणाचं बोलला माझ्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे, कारण रोज पोरं नोकऱ्याला लागायले. त्यामुळे त्यांचं होऊ द्या, आपण तारीख डिक्लेअर करू. कारण मी आज अचानक आलो होतो, त्या परवाच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं. आज 3रा दिवस आहे अचानक, म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला त्याला भेटायला आलो होतो. त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही, कोण ठरलंय, किती जण ठरलंय, आणखी माहिती घेतली नाही मी. त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी. ते पोराची प्रगती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो. आंदोलनाच्या बाजूलाच आता नवनाथ वाघमारे बसणारे होते. हा, मग मी म्हणलं ना, आम्हाला काय फरक नाही पडतो. माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला, की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. तुमचं आणि आमचं आयुष्यात वैर नाही, आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचं आणि मराठ्यांचं आयुष्यात. मग नेत्याने काय विरोध करावा? धनगर समाज तर आम्हाला विरोध करीत नाही करत, नेत्याने काय विरोध करावा? कारण आम्ही तुमचं काही बिघडिलच नाही ना. आमचं आरक्षण ओबीसी ते मान्य करा तुम्ही. गॅजेट आहेत आमचे तुमच्या आधीचे 3ही, हैदराबादचा असन, सातारा संस्थानचा असन, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असन. चौथा गोष्ट सांगतो, 83 क्रमांकाला कुणबी आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा आद्यदेशी जे आहे. तुम्ही विरोधच का करताय आम्हाला? बरं, तुम्हाला धक्का लागायचा समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला, हे सगळ्या धनगर बांधवांना पण कळतंय. नाही लागत. तुमचा वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा. तुम्ही कमवून विनाकारण आमचे विरोधक होता. विनाकारण म्हणतोय आम्ही, विनाकारण कशामुळे तुम्ही भांडण विकत घेता? तुमचं आमचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडण विकत घेता, ही सवाल आहे माझा. काहीच गरज नाही ना. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, तुमचं आम्ही मागत नाहीत. हा, तुमच्या वाटा गेलोत ना आम्ही, मग आमच्या वाटात आम्ही वाटत जात नाही. तुम्ही का बळत वाटत जाताय? घेणं नाही देणं नाही. मग त्याच्यामुळे काय होईल? मग आता मराठ्यांनी तरी किती दिवस सहन करायचं?